यस, आज बघायचे आपल्याला ऍक्सिलरेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणजे आयसोलेशन चॅप्टर आहे. त्याच्या अगोदर आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं आणि डिफरन्शियल इक्वेशन नंतर त्याचाच वापर करून आपल्याला ऍक्सिलरेशन कसं करायचंय ते समजून घ्या. फक्त ऍक्सिलरेशन म्हणजे काय आधी समजून घ्या. दोन फॉर्म मी ऍक्सिलरेशनचे सांगतो. ऍक्सिलरेशन मीन्स व्हॉट? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाइम. डी बाय डी टी तसंच लिहिलं आपण, बरोबर? म्हणजे काय राहिलं? व्ही. डी बाय डी टी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. आता हे दिस कॅन बी रिटन ॲज d2x बाय dt स्क्वेअर, बरोबर? ह्याला काय म्हणतो? ऍक्सिलरेशन. हे पण ऍक्सिलरेशनच आहे. डीव्ही बाय dt हे पण ऍक्सिलरेशनच आहे आणि d2x बाय dt स्क्वेअर हे सुद्धा ऍक्सिलरेशन. फॉर्म वेगळा आहे फक्त. काय फॉर्म वेगळा आहे? ठीक आहे, ऍक्सिलरेशनच आहे. फक्त हे व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये डीव्ही बाय dt आणि हे डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये, बरोबर? आता ऍक्सिलरेशनचं एक्सप्रेशन काढण्यासाठी काय माहिती पाहिजे? डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, ऍक्सिलरेशन म्हणजे d2x बाय dt स्क्वेअर. d2x बाय dt स्क्वेअर म्हणजे काय? ऍक्सिलरेशन. म्हणजे ते कुठे आलंय? आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. म्हणजे तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन माहिती पाहिजे. सो we know that differential equation of linear simple harmonic motion is d2x by dt square plus omega square x इज इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलंय, त्यासाठी अगोदरचं लेक्चर तुम्ही फॉलो करा. डाऊट आला तरी फोन करा, फोन दिला येतं बघा, बरोबर? आणि त्यातनंच काय आलं, अडचण आली, इथं क्लासचं नाव दिलंय, काय करा, क्लास लावा. आणि पुण्याच्या बाहेरचा आला आणि तरी तुम्हाला वाटलं तरी ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत. महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असा आणि किती 60, 70, 85 किती कमी मार्क्स असू द्या, 55 पासून 70 पर्यंत, त्याची 90% 95% नेण्याची जबाबदारी माझी आहे. कळलं? त्यासाठी काय करायचं? एक तर युट्यूबचे लेक्चर अटेंड करा, फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायचं. डाऊट आला फोन करायचा, जवळ असलं क्लास लावायचा, लांब असलं ऑनलाईन क्लास लावायचा. क्लिअर? बघा, ऍक्सिलरेशन साठी काय माहिती पाहिजे? डिफरन्शियल इक्वेशन d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0. आपल्याला काय काढायचे आहे? ऍक्सिलरेशन म्हणजे d2x बाय dt स्क्वेअर करायचे आहे. म्हणजे d2x स्क्वेअर बाय dt स्क्वेअर इथं ठेवा. हा काय झाला? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, राईट? पण d2x बाय dt स्क्वेअर म्हणजे काय? a, आणि a म्हणजे काय? ऍक्सिलरेशन, राईट? सो व्हॉट इज द ऍक्सिलरेशन? Acceleration is a is equal to minus omega square x. ऍक्सिलरेशनचं एक्सप्रेशन किती सोपं आहे बघा. काय लिहिलं? डिफरन्शियल इक्वेशन, बरोबर? पण d2x बाय dt स्क्वेअर आहे ना, हा ओमेगा स्क्वेअर तिकडे न्यायचा आणि ह्या d2x स्क्वेअर बाय dt स्क्वेअरलाच ऍक्सिलरेशन म्हणतो. इथं बघा, तुम्ही सांगितलं ऍक्सिलरेशन म्हणजे काय? a म्हणजे काय? डी बाय dx म्हणजेच काय? d2x बाय. हे पण ऍक्सिलरेशन आहे, डी बाय dt पण ऍक्सिलरेशन आहे आणि हे पण ऍक्सिलरेशन आहे. त्यातला कुठला फॉर्म वापरलाय? d2x बाय dt स्क्वेअर. आता हे ऍक्सिलरेशनचं जनरल फॉर्म्युला माहिती झाला, पण ह्याच्या मेन पोझिशनला व्हॅल्यू माहिती पाहिजेत आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हॅल्यू माहिती पाहिजेत. त्यासाठी मेन आणि एक्स्ट्रीम पोझिशन समजून घ्या. काय बघा, त्यासाठी आपण आयडियल पेंडुलम वापरतोय आपण, बरोबर? ही जी पोझिशन आहे याला म्हणायचं मीन पोझिशन. कसली पोझिशन? मीन पोझिशन. आणि याला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. कसले? एक्स्ट्रीम पोझिशन. आता ह्याची वैशिष्ट्य काय? मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असतं आणि एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड असतं. काय म्हणलं? मीन पोझिशनला काय सगळी डिस्टन्स कुठून मोजतात? मीन पोझिशन पासून, बरोबर? आपली सुरुवातीपासूनच झाली. ही सुरुवात कुठून आहे? मीन पोझिशन पासून. म्हणजे मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय?
झिरो. आणि पार्टिकल इथून इथपर्यंत गेला म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटला नाव काय दिलंय ए म्हणजे अँप्लिट्यूड, बाकीच्या डिस्टन्सला एक्स म्हणायचं, आणि एंड पॉइंटला एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटला काय म्हणायचं, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड सुद्धा काय डिस्प्लेसमेंटच आहे, पण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनच्या अगोदरपर्यंत डिस्टन्स म्हणायचं किंवा डिस्प्लेसमेंट, पण एंडला आलं की त्या डिस्टन्सलाच काय नाव दिलंय, अँप्लिट्यूड. मेन पोझिशनला बघा, आता मला ऍक्सिलरेशन काय काढायचं आहे, मेन पोझिशनला काय म्हणायचं बघा, ऍट मेन पोझिशन. मेन पोझिशन याचा अर्थ काय, एक्स इज इक्वल टू झिरो. आता एक्स इज इक्वल टू झिरो इथं ठेवा, हेच ऍक्सिलरेशन काय झालं बघा, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स म्हणजे झिरो इज इक्वल टू झिरो. म्हणजे ऍट मेन पोझिशन ऍक्सिलरेशन किती आहे, झिरो आहे. कुठून आलं का आलं, ठीक आहे, ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काढलाय, फक्त मेन पोझिशनला डिस्टन्स काय झिरो, म्हणून एकची व्हॅल्यू काय ठेवली झिरो, झिरो इंटू समथिंग झिरो. आता एक्स्ट्रीम पोझिशनला बघा काय काढतोय आपण, ऍक्सिलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स इज इक्वल टू ए म्हणजे अँप्लिट्यूड, आणि कुठं भरायचा ऍक्सिलरेशनला, हेच ऍक्सिलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ऐवजी काय भरला ए म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर ए. हे काय झालं ऍक्सिलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, हे काय झालं ऍक्सिलरेशन ऍट मेन पोझिशन, आणि हे काय झालं ऍक्सिलरेशन ऍट एनी पोझिशन. कुठेही असला एनी पोझिशन म्हणलं की तर. आता त्यांनी विचारलं फाइंड डिस्प्ले ऍक्सिलरेशन ऍट मेन पोझिशन, हे एक्सप्रेशन लिहायचं आणि एक्स इज इक्वल टू झिरो भरायचं. त्यांनी विचारलं फाइंड ऍक्सिलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्सप्रेशन लिहायचं आणि एक्स इज इक्वल टू ए भरायचं. ओ ए म्हणजे काय अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड सुद्धा डिस्टन्सच आहे. आता ओमेगा म्हणजे काय अँग्युलर व्हेलॉसिटी, ते तुम्हाला माहिती पाहिजे. ओमेगा म्हणजे काय 2 पाय बाय 2 पाय एन किंवा 2 पाय अपॉन टी. बघा पिरियड दिला तर 2 पाय अपॉन टी, हे तरी आलं कुठून ते समजून घ्या. बेस जेवढं तुम्ही बेस क्लिअर कराल ना तेवढी सीईटी सोपी झाली, तेवढे आउट ऑफ आउट मार्क्स पडतील. नसतं वरवरून पाठ नाही करायचं, वरवरून रट्टा मारणार नाही, रट्टा मारायचं नाही, घोकंपट्टी करायचं नाही, समजून घ्यायचं. हे इथपर्यंत झालं. पण ओमेगा म्हणजे काय अँग्युलर व्हेलॉसिटी, बरोबर. मग व्हेलॉसिटीचे दोन प्रकार आहेत बघा. म्हणजे व्हेलॉसिटी तुम्हाला काय माहिती पाहिजे समजून घ्या. हे सर्क्युलर मोशन आहे, राईट. आता हा अँगल किती झाला पाय, हा अँगल किती झाला पाय, बरोबर. आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो. मग अँगल कितीचा झाला, हिथून पाय आणि हा पाय, म्हणजे अँगल किती झाला 2 पाय अपॉन टाइम. एक रिव्हॉल्युशनच्या टाइमला काय म्हणतोय पिरियड, म्हणजे ओमेगा काय झाला 2 पाय अपॉन टी. बट there is a frequency and period and relationship between frequency and period is n is equal to 1 upon t किंवा t is equal to 1 upon n. रेसिप्रोकल ऑफ पिरियड ला फ्रिक्वेन्सी, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी ला पिरियड. सो 1 upon t बद्दल काय भरा n भरा. हेच ओमेगा इज इक्वल टू व्हॉट 2 पाय n. n फ्रिक्वेन्सी दिली हा फॉर्म्युला वापरा, पिरियड दिली 2 पाय अपॉन टी. पिरियड म्हणजे काय पार्टिकल इथून स्टार्ट झाला आणि पुन्हा त्याच ठिकाणी आला म्हणजे काय झालं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं. एक रिव्हॉल्युशन साठी टाइम लागतो, दॅट इज पिरियड. मी जे कुठे आहे येता बघा, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं याला टाइमला काय म्हणायचं पिरियड. मग पिरियड कुठे लिहिलं इथं. आणि एक रिव्हॉल्युशन बघा हा इथून 180 डिग्री झाले, हा 360 डिग्री झाले म्हणजे 2 पाय झाले. म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठे लिहिलं इथं, पिरियड किती दिलं इथं. आणि 2 पाय अपॉन टी हे पण अँग्युलर व्हेलॉसिटीचा, पण 1 अपॉन टी म्हणजे काय एन. हेच ओमेगा म्हणजे काय 2 पाय एन. हे लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी. तशी लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा माहिती पाहिजे. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. लिनियर डिस्प्लेसमेंट बघा पार्टिकल इथून हल्ला आणि इथं आला, बरोबर. लिनियर डिस्प्लेसमेंट किती झालं सर्कम्फरन्स एवढं 2 पाय आर.
अपॉन टाइमला काय म्हणतोय पिरियड. लिनियर व्हेलॉसिटी काय 2πr अपॉन टी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काय 2π अपॉन टी. आता काय वेळ लिनियर व्हेलॉसिटी देतात अँग्युलर व्हेलॉसिटी काढा, अँग्युलर व्हेलॉसिटी देतात लिनियर व्हेलॉसिटी काढा. मग ह्याचं ते दोघातलं रिलेशन पण माहिती पाहिजे. 2π अपॉन टी इंटू आर, बरोबर. पण 2π अपॉन टी म्हणजे काय ओमेगा, ओमेगा इंटू आर म्हणजे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे हे एक्सप्रेशन नुसतं वरवरून बघू नका. एक्स म्हणजे काय माहिती पाहिजे, ओमेगा म्हणजे काय माहिती पाहिजे. ओमेगा हा लिनियर व्हेलॉसिटी मधनं ओमेगा कसा काढायचा किंवा ओमेगा दिला तर व्ही कसा काढायचा हे तेवढं समजून घ्या. थँक्यू व्हेरी मच.